झालेला संवाद आपल्याकडे सामील झालेला आहे। आम्ही त्यांचं
शोभायात्रेचं जे स्वागत केलेलं आहे त्याबद्दल कौतुक करावं तेवढं कमीच आहे. वृंदावन सोसायटी यांचं टिळकनगर वेलफेअर कमिटीतर्फे त्याचप्रमाणे या शोभायात्रेत सहभागी असलेल्या सर्व संस्थेच्या वतीने हार्दिक आभार, हार्दिक आभार, हार्दिक आभार. टिळकनगरचा
टिळकनगर वेलफेअर असोसिएशनच्या वतीने कला लेखी शिकवला एक मिनिट पहिला लेख आणि ती जाणार सुरक्षा क्रीडा मंडळ सह्याद्री क्रीडा मंडळ हनुमान मंदिर विश्वस्त कमिटी दोन नंबर येथे या समापन होणार आहे तरी सर्वांनी अल्पपहाराची सुरू केलेली आहे आणि शोभायात्रा कमिटीतर्फे इथे वृंदावन सोसायटीचा हार्दिक
आपण पुन्हा एकदा या सर्वांचे आभारी आहोत. हे पहिलं वर्ष यशस्वीपणे आपण पार पाडलेलं आहे. टिळकनगर निंबाळकर यांच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार. धन्यवाद साहेब. या ठिकाणी माळी साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. गुरुनाथ मिटगावकर त्यांना पुष्पगुच्छ देत आहेत. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे आभार मानायचे आहेत. धन्यवाद. यांच्या ज्या शिक्षिका आहेत, ज्या स्त्रिया आजच्या आघाडीच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, यामध्ये वैमानिक आहेत, वकील आहेत, डॉक्टर्स आहेत, मदर तेरेसा आहेत, ऐश्वर्या आहे, इंदिरा गांधी आहेत. या सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीत असलेल्या स्त्रियांचं प्रतिनिधित्व करीत आहेत. मॅडम, एकदा या सर्व मुलींसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. सकाळी 5:30 वाजल्यापासून या मुली या ड्रेसमध्ये इथे होत्या. मंडळाकडून मॅडमना आम्ही पुष्पगुच्छ देत आहोत. धन्यवाद. हे आमचं पहिलं वर्ष आहे. पुढच्या वर्षी सुद्धा आपण इथे आमची शोभायात्रेची शोभा वाढवाल अशी मी आशा बाळगतो. एक मिनिट. बोर्ड आनी है क्या प्रिया? आ रहा है रिसीव लो सर. अपन नहीं आ रहा. 1 मिनट. ले लो रेडी. ट्यूब क्या वजह से चला ना लवकर फोटो काढू आपल्या. वसाहतीमध्ये प्रथमच गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण शोभायात्रेचं जे आयोजन केलं होतं, त्याची एक संकल्पना गुरुनाथजी मिटगावकर व त्यांच्या पत्नी योगिता मिटगावकर यांची एक संकल्पना होती. आणि टिळकनगर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनने ठरवलं की या टिळकनगरमध्ये एक वारसा, एक पारंपरिक आपली संस्कृती ही जपली पाहिजे. सर्व धर्म समभाव, एकता ही नांदली पाहिजे. जर आपले नागरिक जर एकत्र आले तर काय होऊ शकतं हे आपण सर्वांनी सर्व ठिकाणी पाहिलेलं आहे. एक सामाजिक बांधिलकी ठेवून आपण हे टिळकनगर, हे आदर्श टिळकनगर कसं होईल या कल्पनेने आपण टिळकनगर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनची स्थापना या टिळकनगरमध्ये केलेली आहे. या कार्यक्रमासाठी हे कार्यक्रम अतिशय चांगल्या रीतीने होण्यासाठी आपल्याला बऱ्याच लोकांचं पाठबळ मिळालं. यामध्ये मोलाचा वाटा असेल सह्याद्री क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री राहुलजी वाळन साहेब, हे नेहमीच सर्वांच्या पाठीशी असतात. त्यांचं मी टिळकनगर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने खूप खूप आभार मानतो, कारण ते आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत. म्हणूनच आपण पाहत असाल की गेले 2-3 वर्षापासून ज्या टिळकनगरमध्ये जी मूवमेंट चालू आहे, ती एकतेसाठी धडपडणारी माणसं पुढे येऊ पाहत आहेत. आपल्याला कुठल्या पक्षासाठी लढायचं नाही, कुठल्या पक्षाचा झेंडा घेऊन या ठिकाणी काम नाही करायचं आहे, पण एक नागरिक या भावनेने जर आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केलं, त्याची प्रचिती आपण आजच पाहिली असेल की या 2-4 दिवसाच्या काळामध्ये आपले सर्व धर्मीय, सर्व धर्मसमभाव या भावनेतून आपले कर्नाटका संघ, योगाचे क्लासेस, ज्येष्ठ नागरिक, हास्य क्लब, त्या इथल्या ज्या हनुमान ट्रस्ट, त्याचप्रमाणे अय्यप्पा, हे सर्वजण इतक्या उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सामील झाले. आणि अशाही भावना सर्वांनी व्यक्त केल्या की पुढच्या वर्षी आपण तसं दिल्लीमध्ये 26 जानेवारीला जे रथ निघतात, तसंच आपली एक कल्पना आहे की सर्व धर्मांचे, मग महाराष्ट्रीयन, गुजराती, जैन किंवा साऊथ इंडियन जे कर्नाटका संघ, सगळ्यांची एक प्रतिकृती, एक चित्ररथ या ठिकाणी असेल आणि सर्व आपण एक आहोत या भावनेने या
ठिकाणी आपण इथून पुढे काम करायचं आहे. मी आपल्याला गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी गुरुनाथजी मिरगावकर व त्यांच्या पत्नी श्री योगिता मिरगावकर यांचा सुद्धा एक मोलाचा वाटा या शोभायात्रेमध्ये होता. त्यांचेही मी टिळकनगर रेसिडेंट्स असोसिएशनच्या वतीने मी आभार मानतो. कारण त्यांनी जो दानशूरपणा या शोभायात्रेमध्ये दाखवला त्यांचा खरोखरच एक खूप खूप आमच्या टिळकनगर रेसिडेंट्स असोसिएशनच्या वतीने त्यांचा खूप खूप आभार. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे सर्व ज्येष्ठ नागरिक या सकाळी 6 वाजल्यापासून त्या ठिकाणी त्या शोभायात्रेमध्ये त्यांनी भाग घेतला त्यांचाही मी खूप खूप आभार मानतो आणि आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रुपयाचं रोख पारितोषिक यांनी इथे दिलं. जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. लेझिमवर खुश होऊन शंकरन यांनी 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचे ग्रुपचे प्रतिनिधी काढू नका. पारितोषिक मिळालं होतं. तो चित्ररथ या टिळकनगरमध्ये येणार आहे 3 एप्रिल रोजी. तरी की आपल्या महाराष्ट्रात दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जसं आपण अभिमानाने म्हणतो तसंच त्या चित्ररथाकडे बघून आपल्या बाहू स्फुरल्या पाहिजेत. 2 तास तयारी करत होते शिवाजी महाराज. तसेच छोटे शिवाजी सुद्धा आहेत. हे बरोबर 6:30 वाजता इथे या जीपमध्ये येऊन बसले होते. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत करायचं आहे. धन्यवाद. अतिशय जिवंत देखावा. हार्दिक आभार. सडका नाही आहे थोडा उधर नहीं गुरु थोडा अंदर थोडा थोडा रेडी. 1 मिनिट. मूळ पथक 1 मिनिट. इथे जे आलं होतं त्यांचे गिर जाएगा. साहेब त्यांनी मंडळाच्या प्रतिनिधींकडे जमा करायचे आहे. या शोभायात्रेमध्ये अविरतपणे 3.5 ते 4 तास ढोल पथक ज्या उत्साहाने ढोल वाजवत होतं आपल्याला पुष्पगुच्छ देण्यात येत आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. पेपर में